नागपूरच्या या रवी भवन मध्ये भीम आर्मी भारतीय एकता मिशनच्या वतीने आज इथे कार्यकर्त्याची एक बैठक झाली आणि तिथे एक आढावा सुद्धा घेण्यात आला आणि एक महत्वपूर्ण विषयावर चर्चा सुद्धा झाली आहे आणि इथे पदाधिकाऱ्यांची इथे नियुक्ती सोहळा सुद्धा संपन्न करण्यात येत आहे आणि या कार्यक्रमामध्ये भीम आर्मीच्या छोट्या ते मोठ्या सगळ्या पदाधिकारी इथे पोहोचले आहे आणि थेट आपल्याशी वार्ता करता मान्यता जुळलेला आहे. काय सांगत जवळ पद्धत सांगा. मी अशोक कांबळे भीम आर्मी संघटनेचा महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे आणि आज रवी भवन या ठिकाणी महाराष्ट्रातील जिल्हा प्रमुख आणि महाराष्ट्र कमिटीचे पदाधिकारी यांची संयुक्त बैठक होती. ह्या बैठकीचं जे नियोजन आहे आमचे अंकित राऊत जे आज त्यांची नियुक्ती होणार आहे नागपूर जिल्हा अध्यक्ष म्हणून त्यांनी आणि त्यांच्या टीमने आणि प्रशांत बनसोडेंच्या मार्गदर्शनाखाली ही मीटिंग आज या ठिकाणी आयोजित केली होती आणि खूप छान नियोजन त्यांनी केलेलं आहे. मीटिंग पण या ठिकाणी संपलेली आहे आणि मीटिंग घेण्याचा हा उद्देश होता की महाराष्ट्रामध्ये काय काम चालू आहे त्याचा आढावा बैठक घेणं गरजेचं होतं. जिल्हा अध्यक्ष असतील, भीम आर्मीचे कार्यकर्ते असतील, तालुका प्रमुख असतील, ह्यांच्या काही सूचना असतील, यांच्या काही तक्रारी असतील, त्याच्यावरती निर्णय काय द्यायचा किंवा न्याय निवाडा काय करायचा याची बैठक होती. आणि महाराष्ट्रामध्ये सध्या जे काही राजकीय, धार्मिक आणि सामाजिक जे काही प्रदूषण वाढलेलं आहे त्या प्रदूषणामध्ये भीम आर्मी ते प्रदूषण संपवण्यासाठी काय करू शकते ह्याच्यावरती चर्चा झाली आणि चंद्रशेखर आझाद भाई पूर्ण देशभरामध्ये काम करतायत. आता उत्तर प्रदेशमध्ये 2027ला निवडणुका आहेत. त्याही निवडणुकामध्ये भीम आर्मी महाराष्ट्रामधील पदाधिकाऱ्यांची काय भूमिका असली पाहिजे त्याच्यावरती चर्चा होते आणि महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या 3 वर्षानंतर किंवा 4 वर्षानंतर ज्या निवडणुका आहेत किंवा झेडपीच्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागामध्ये आहेत त्याच्यावरती भीम आर्मीची काय भूमिका असली पाहिजे किंवा आपले काय पदाधिकारी ते निवडणुका लढणार आहेत का किंवा आपल्याला लढवायचे आहे का या सगळ्या भूमिकेवरती आज इथे काही निर्णय ठराव पास घेण्यात आला. आणि आम्ही जे काही नागपूरचे आमचे अंकित राऊत आहेत त्यांना या ठिकाणी आता आम्ही जिल्हा अध्यक्ष म्हणून नियुक्तीपत्र थोड्या वेळाने देत आहोत. त्यांच्यासोबत 15 ते 16 अजून लोक आहेत म्हणजे तालुका अध्यक्ष आहेत किंवा कार्यकारिणी आहेत त्यांची नियुक्तीपत्र या ठिकाणी होणार आहे आणि त्यांनाही आमच्या भीम आर्मीच्या वतीने आम्ही त्यांना शुभेच्छा देतो की खूप त्यांच्या माध्यमातून लोकांचे कामं होतील आणि या नागपूर शहरामध्ये परत एकदा भीम आर्मीचा जो काही झेंडा आहे तो एक नव्याने खूप चांगला आकाशामध्ये उंचावेल. आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करत असताना आज जे काही अजितदादा पवार याचा जो काही अपघाती मृत्यू झालेला आहे परंतु सोशल मीडियावरती पाहिल्यानंतर सर्वजण असं म्हणतात की त्यांचा दुर्दैवी षडयंत्र करून त्यांना मारलेला आहे आणि त्यांच्यासोबत अजून 4 लोकांचा मृत्यू झालेला आहे. ते भीम आर्मीने त्यांच्याही बद्दल एक पत्र निवेदन बारामती पोलीस ठाण्यामध्ये दिलेलं आहे, ग्रामीण SP ला दिलेलं आहे, CID यांना दिलेलं आहे आणि ज्या दिवशी आम्ही दिले त्याच्या दुसऱ्या दिवशी रोहित पवार पण त्याच पोलीस स्टेशनमध्ये जाऊन FIR घ्या म्हणून आंदोलन करत होते. आणि भीम आर्मी ही प्रत्येकाला न्याय देण्याच्या भूमिकेमधून काम करते. देशामध्ये कोणी व्यक्ती असो प्रत्येकासाठी भीम आर्मी काम करते आणि आज अजितदादा पवार यांच्यावरती अन्याय झाला असेल, त्यांच्या कुटुंबावर अन्याय झाला असेल आणि त्यांच्यासोबत काही षडयंत्र घडलं असेल तर त्यांना न्याय देण्यासाठी भीम आर्मीने पुढाकार घेतलेला आहे. आज महाराष्ट्रामध्ये झेडपीचे इलेक्शन आहेत, निवडणुका आहेत आणि त्याच्यासाठी काय काम केलं पाहिजे त्याच्यामुळे प्रत्येक जिल्हा प्रमुखाने सूचना मांडलेल्या आहेत आणि त्याच्यावरती लवकरच ते काम होणार आहे. महाराष्ट्र कमिटीचे पदाधिकारी प्रत्येक जिल्ह्याचे प्रभारी म्हणून जिल्ह्यामध्ये जाणार आहेत. 3 ते 4 दिवस प्रत्येक जिल्ह्यामध्ये राहून तालुका पातळीपर्यंत काय काम झालेलं आहे ते आढावा घेणार आहेत. त्याच्यामुळे आज चांगली बैठक झाली आणि खूप छान सूचना आल्या आणि याच्यातून काही निर्णय चांगले झालेले आहेत. त्याच्यामुळे आजची मीटिंग यशस्वी झाली अशी आम्ही मानतो. आणि आज नागपूर जिल्ह्याचे अंकित राऊत आम्हाला चांगले लीडर या ठिकाणी मिळत आहेत. ते अगोदरपासून संघटनेमध्ये काम करतायत पण अंकित राऊतकडे एक चांगली लिडरशिपपणा आहे, वैचारिक आहे, अभ्यासू कार्यकर्ता आहे आणि एक RSS जोगड या ठिकाणी आहे त्याला टक्कर देणारा असाच एक कार्यकर्ता हवा होता आणि तो आम्हाला मिळाला आणि त्यांच्याच माध्यमातून या नागपूरमध्ये अनेक कार्यक्रम, अनेक आंदोलन जे एक वैचारिक लढा उभा करू शकतात ते आम्ही या ठिकाणी करणार आहोत. त्यांनाही आम्ही शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी आम्ही थांबतो. जय भीम, जय भारत. अशोक साहेब, भीम आर्मी हा एक मोठा पक्ष आहे आणि या पक्षामध्ये संघटना आहे आणि संघटनांमध्ये वेगवेगळे कार्य सुद्धा होत राहतात आणि चुनाव सुद्धा आहे. या चुनावाची बांधणी कशी का पद्धतीने करणार आहे आणि का सांगणार तुम्ही जनतेला काय आवाहन करा? बघा, भीम आर्मी ही सामाजिक संघटना आहे. आमचा पक्ष जो आहे तो आझाद समाज पार्टी आहे आणि आम्ही या सूचना केलेल्या आहेत की ज्यांनाही निवडणूक लढायची असेल त्याने बूथ बांधणीपासून
आपली विधानसभा किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला लढायचंय ते क्षेत्र बांधणी करा आणि आमदारकी पण लढायची असेल तर 1000 पदाधिकारी त्या विधानसभेमध्ये असले पाहिजे. आपली बूथ बांधणी नसेल, आपले पदाधिकारी नसेल तर आपण इलेक्शन लढू शकत नाहीये. आपण त्या ठिकाणी हरू शकतो आणि पक्षाचं आणि भीम आर्मीचं नाव खराब होऊ शकतं. त्याच्यामुळे आपली बूथ बांधणीपासून आपल्याला सुरुवात करावी लागेल आणि त्याच्यावरती कार्यकर्त्यांनी होकार दिलेला आणि ज्यांना इलेक्शन लढायचंय ते बांधणी करणार आहेत. बूथ बांधणी झाली पाहिजे आणि वेगवेगळ्या ज्या समस्या आहेत त्याचाही तोडगा निघाला पाहिजे अशी भीम आर्मीची त्यांची एक मोठी भूमिका आहे. आणि त्यांनी या कार्यकर्त्यांना त्यांच्या पक्षाच्या वतीने सुद्धा एक त्यांना इथे बैठकमध्ये महत्वपूर्ण निर्णय घेतला आले आणि एक त्यांच्यावर सुद्धा आणि पक्ष इथे पदाधिकाऱ्यांचा नियुक्ती सोहळा सुद्धा इथे करण्यात आलेला आहे. हे आपल्याशी मान्यवर साहेब जुळले होते आणि त्यांनी विस्तार आपल्या माहिती सांगितली. जय 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 भीम जय भीम जय भीम जय 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 भीम जय भीम जय भीम भीम आर्मी जिंदाबाद भीम आर्मी जिंदाबाद. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या छत्रपती शाहू महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महात्मा फुलांच्या भीम आर्मी जिंदाबाद 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 भीम आर्मी जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. हे चॅनलची अंकिता आपल्याला साहेब जुळले आहे आणि जिल्हा प्रमुख म्हणून त्यांची निवड झालेली आहे. आणि आज या कार्यक्रमामध्ये त्यांनी सुद्धा एक ज्या कार्यकर्त्यांसोबत त्यांनी सुद्धा एक येऊन संबोधन केले होते. आपल्याची थेट चॅनलशी जुळलेले आहे. काय सांगत सर आपला पदार्थ? सर्वप्रथम तर मी महाराष्ट्र कमिटीचे आणि आमच्या महाराष्ट्राचे भीम आर्मीचे महाराष्ट्र अध्यक्ष अशोक कांबळे साहेब यांचं मनापासून आभार मानतो की त्यांनी मला जिल्हा प्रमुख या पदावर नियुक्ती दिलेली आहे. सोबतच त्यांचे सहकारी महाराष्ट्र कमिटीचे शंकरभाऊ मून, प्रशांतभाऊ बनसोड, त्यानंतर शिंदेजी आणि वेगवेगळे महाराष्ट्राचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी ज्या पद्धतीनं माझ्यावरती विश्वास दर्शवून नागपूर जिल्ह्याची जबाबदारी दिलेली आहे की भीम आर्मीच्या माध्यमातून येत्या काळामध्ये आम्हाला या ठिकाणाहून म्हणजेच नागपूर जिल्हा आणि नागपूर शहरात ज्या ज्या पद्धतीनं अन्याय अत्याचार होत असेल त्याच्या विरोधात लढण्यासाठी आम्हाला त्यांनी प्रेरणा दिली आहे. आणि भाई चंद्रशेखर आझाद व विनय रतन सिंग यांच्या आदेशानुसार आम्ही 100% या ठिकाणी अन्यायग्रस्त लोकांसाठी लढणार आहोत. कोणत्याही समाजावर अन्याय होत असेल, कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय होत असेल, कोणत्याही महिलेवर अन्याय होत असेल आणि कुठल्याही सामाजिक विघातक गोष्टी होत असतील तर त्याच्यावरती प्रहार करण्यासाठी भीम आर्मी आणि माझी टीम संपूर्ण या ठिकाणी काम करेल. आणि येत्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व सर्व महापुरुषाचे विचार ते रुजून एक समानता आणण्याचं काम आम्ही या ठिकाणी करू. अनिकेत साहेब, या भीम आर्मीच्या या कार्यक्रमामध्ये आज पदाधिकारी मोठ्या प्रमाणात आले आहे. कुठे ना कुठे ज्याप्रमाणे थेंबा थेंबातून सागर निर्माण होतो त्याचप्रमाणे संघटन आज पदाधिकारी इथं पोहोचले तर मोठा संघटन सारखा आज इथं आला होता. कुठे ना कुठे आपला कार्यक्रम सफल झाला आहे हा सुद्धा दिसून येतोय. याच्यावर तुम्ही काय सांगा? सर्वप्रथम तर तुम्हाला सांगू इच्छितो भीम आर्मीचं नावच हे एक मोठं यशस्वीतेचं चिन्ह आहे की भीम आर्मीचं नाव ज्या ठिकाणी जातं त्या ठिकाणी यश नक्कीच मिळते. आणि आज या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातील जे पदाधिकारी जिल्हा प्रमुख आलेले आहे त्यांच्यामुळे 100% हे कार्यक्रम सफल आणि यशस्वी झालेला आहे आणि पुढे सुद्धा यशस्वी होईल. कारण भीम आर्मीचं नावच हे न्याय मिळवून देण्यासाठी समर्पित आहे. हे होते मान्यवर साहेब आणि त्यांनी आज या कार्यक्रमामध्ये त्यांनी महत्वपूर्ण चर्चा सुद्धा झाली आणि त्यांना पद मोठा पद सुद्धा मिळालेलं आहे. आणि त्याचप्रमाणे भीम आर्मीचे कार्य आम्ही ताकदीने करूया असं सुद्धा त्यांनी जनतेने आवाज दिलेला आहे. हे थेट आपल्या चॅनल सुरू होते मान्यवर